चालायचं बघा हे नवरा नवरी इथं पाया पडायला आमचं लग्न झालं तर आम्ही कुठे चाललो तुम्ही ना पाया पडायला. ऑलराईट गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग काय म्हणायचं तुम्हाला. आता संध्याकाळच्या वाजले 4:45. आम्ही निघालो ॲक्च्युली सकाळीच गावाला पुण्यावरून आणि आता 4:45 वाजत आलेत. ॲक्च्युली ब्लॉग करणार नव्हतो पण आता ऑन द वे म्हणजे गावाला जाताना एक देवीचं मंदिर आहे येडेश्वरी देवीचं. मग तिथे असा विचार करतोय जाता जाता दर्शन करून जाऊ. चला तुम्हाला पण दर्शन घडवतो. आता जत्रा वगैरे चालू आहेत कदाचित गर्दी असेल माहीत नाही आता तिथे गेल्यावरतीच कळेल. आता जवळच आले इथून आहे अजून मला वाटतं 23 मिनटं लागतील. इकडची प्रसिद्ध देवी आहे जशी तुळजापूरची देवी आहे ना तसेच येडेश्वरी देवी पण इकडे मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. आणि बघा आपण आलो जातं जवळ देवीच्या मंदिराच्या इकडे आणि इकडे वरती बघा दोरा आता दिसणार नाही तुम्हाला ॲक्च्युली जाऊ द्या पूर्ण दिसतं का बघू थांबा. ॲक्च्युली काय ते ह्या मंदिराला म्हणजे हा डोंगर आहे ना ह्याला पूर्ण प्रदक्षिणा घालतात आणि दोरा असतो ना तो वटपौर्णिमेला वगैरे करतात तसा पांढरा दोरा बघा इकडे दिसतोय वरती. हां बघा समोर दिसतंय हे बघा समोर दिसतंय का पांढरा कलरचं हे दोरा. आणि बघा हा असा म्हणजे नवस वगैरे बोलतात ना त्या टाईपचं कुणाचं नवस वगैरे असेल नवस पूर्ण झाला तर मग असं पूर्ण डोंगराला असं दोऱ्याने प्रदक्षिणा घालावं लागते. तर हे सगळे ज्यांचे नवस पूर्ण झालेत किंवा असेल त्याचे दोरे आहेत बघा. हा पूर्ण डोंगराला हे करावं लागतं. आणि ॲक्च्युली आपण आता घाट चढतोय डोंगर चढतोय मंदिराकडे जाण्यासाठी. दिसलं का आता इथून क्लिअर. आणि पायवाट आहे चांगली हा म्हणजे टाईल्स वगैरे आहेत फरशा वगैरे तिथं असं म्हणजे खराब रस्ता नाही आहे म्हणजे ह्याच्यावरनं प्रदक्षिणा मारावं लागते असं दोरा वगैरे येऊन. बघा ते दोरा मला वाटतं गुंडाळ्यात चालली वाटतं गोळा करते. बघा बघ ही दोरा ही पोरे करायला बघा ह्याचा नवस पूर्ण झाला असं दिसलं का दोरा इकडे चालले प्रदक्षिणा. चला आता आपण फायनली पोचलोच येरमाळ्याला येडशीच्या इथे. गाडी मागे लावली आणि इकडे जायचं आपल्याला वरती ॲक्च्युली या मागणा रस्ता आहे. आणि ही आहे कमान. आता इथून आपल्याला वरती जायचं पायऱ्यात चढत. तर इथनं मंदिर प्रवेश म्हणा इथनं सुरू होतो पायी मार्ग. आणि या इथं बघा बरंच म्हणजे नवीन नवरा नवरी जे असतात ते दर्शनासाठी येत असतात. इकडे बघा या साईडला इकडे आहे अजून पुढे पण भरपूर भेटतील आपल्याला नवरा नवरी. चलो. आणि हा आहे सगळा मंदिर परिसर. भरपूर गर्दी आता कारण चैत्र महिना चालू आहे. आणि यात्रा वगैरे सुरू आहे. मागच्या आठवड्यात चैत्र पौर्णिमा होती आणि हा आहे दुसरा आठवडा तरी पण गर्दी आहे. आठवड्यात 15 दिवस चालणारच असतं. चला आता या इथे आपण ताट घेतोय थार फुलाचं आणि आता वरती जायचं. आज गर्दी असेल ना दादा नाही ना आज एवढे चालायचं बघा आता हे नवरा नवरी इथं पाया पडायला येत असतात. आता आमचं पण जेव्हा लग्न झालं होतं तर आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही कुठे आलो तुम्ही ना पाया पडायला. आता किती वर्षांनी आलो आपण. हां आपल्या लग्नालाच 12 वर्ष झाली तर त्याच्यानंतर 1-2 वर्ष होऊन गेलो. मग आता बऱ्याच वर्षाने आलो असं म्हणता येईल. 5-6 वर्ष म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आलो होतो त्याच्यानंतर आता दरवेळेस म्हणतो नाही का गावाकडे जाताना दर्शन करून जाता येईल पण काही कारणामुळे जमत नव्हतं लेट व्हायचं किंवा काय व्हायचं. आता कसं थोडी संध्याकाळ झाली म्हटलं आणि सगळे सोबत पण आहेत मला आता दर्शन करूनच जाऊ. चलो कार्तिक पटापटा चालायचं. आता ऑलमोस्ट आपण आलोत वरती. हे काय समोर दिसतंय मंदिर. आता चला मंदिरात जाण्याच्या आधी सगळे मेन काम पाय धुवून घेणे. चला हे काही दर्शनाला लाईनमध्ये थांबलो मला वाटतं अर्धा पाऊण तास तरी लागेल. या साईडला बघा सगळा डोंगर मस्त वाटतंय.
चला आपलं दर्शन झालंय. मला वाटतं अर्ध्या तासात झालं असेल आपलं दर्शन. जास्त गर्दी नाही आहे आणि आता मस्त हवा सुटली. तर बेसिकली हे मूळ मंदिर इथं आतमध्ये गाभार आहे. इथं आपल्या देवीचं दर्शन झालं. तिकडनं आपण आलो त्या हॉलमधून. इथून खाली दर्शन झाले आणि आता बाहेर जाण्यासाठी आपलं शेड घालून जावं लागतं जिन्यावरनंच. चला आता या इथं कंदी पेढे घेतलेत. मग आम्ही लावतून घेतो. बघा असे नवरा नवरी येत असतात दर्शनाला इकडे. बघा त्या तिकडे आता आभाळ आले. म्हणजे ॲक्च्युली गावाकडे जायचं रोडला आभाळ आले आता. त्यामुळे हवा सुटली इकडं. केव्हा टाकलं हॉटेल? ओ मॅडम, ओ मॅडम तुमचं हॉटेल केव्हा टाकलं? बघा इकडं हॉटेल ज्योती. मॅडमने हॉटेल टाकलं आम्हाला माहीत सुद्धा नाही. बघा येरमाळ्याला आलं ना तो हॉटेल ज्योतीमध्ये जावा बिंदास खावा बिल माफ आहे ना. फक्त मॅडमचं नाव घ्या, ज्योती मॅडमचं, बिल माफ आहे. चला आपलं दर्शन तर झालंय. आता घरी जाऊया. गावाकडे जायचं आपल्याला, देवळाला जायचं. आता इथून मला वाटतं 1.5 ते 2 तास लागतील आपल्याला जायला. आता म्हणजे 6:30, 8 ते 8:30 पर्यंत आपण पोहोचू तिथं. आता आपण काल रात्री गावात आलो आणि बघा सगळी गँग आल्यात होतात देवीच्या दर्शनाला. हे बघा हे गावचे देवीचं मंदिर आमच्या विश्वरूपी देवी. आता ॲक्च्युली काल आपण येरमाळ्याला गेलो होतो, येडाईचं दर्शन घेतलं होतं, घरच्यांनी घेतलं होतं. आता हे परडी भरायची असतं म्हणतात, त्याच्यासाठी आलो दर्शनाला. चला हे आहे असं मंदिर. आणि या इकडे आहे गावची नदी आमच्या. आता पाणी तर खूप कमी झालं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर थोडं दिसते, पण आटलं आहे पूर्ण पाणी. या इकडे धरण आहे ॲक्च्युली आणि तर काहीतरी अजून काम चालू दिसते या इथे. नंतर नाही कोण येणार आता. फक्त बघायचं आपल्याला, खाली जायचं नाही आहे, फक्त बघा. इथूनच बघायला आलो पाणी किती आहे बघा. पूर्ण पाणी आटलंय. नाही तर मागच्या साल तर इथपर्यंत पाणी होतं ह्या पायऱ्यांपर्यंत बघा. म्हणजे आता क्लिअर दिसतंय की पायऱ्या कुठपर्यंत आणि किती खोली आहे नदीची. अशी पाहायला भेटते नदीची खोली. आणि बघा ही नदीच ॲक्च्युली 2 जिल्ह्यांना डिवाईड करते. म्हणजे नदीच्या अलीकडे आपण बीड जिल्हा आणि नदीच्या पलीकडे लातूर जिल्हा.